नमस्कार, मी बेज पाटील, एच.एम. कॉलेज कराड, इयत्ता 11वी कॉमर्स. आणि आपण विषय बघतोय बँकिंग पेपर 2. या पेपर 2मध्ये सलग आपण गेली 2-3 मागील तास बघितलं की बँकेच्या विविध प्रकारच्या दुय्यम सेवा. या दुय्यम सेवेमध्ये एक गोष्ट आपण पाहिली कोणती की प्रातिनिधिक सेवा. त्यामध्ये एक 11 सेवा आपण पाहिल्या. त्यानंतर उपयुक्त सेवा काल पाहत होतो. या उपयुक्त सेवेमध्ये काल आपण 2 प्रकारच्या उपयुक्त सेवा पाहिल्या. त्या उपयुक्त सेवा ज्या आहेत म्हणजे ग्राहकानं बँकेनं पुरवलेल्या सेवेला त्या सेवेचा लाभ उपभोग घ्यायचा, अशा सेवा त्याला उपयुक्त सेवा असं म्हटलं. युटिलिटी सर्व्हिसेस यामध्ये 2 काल पाहिल्या. कोणत्या 2 पाहिल्या तर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे आणि प्रवासी चेक. आता हे मौल्यवान वस्तू खूप मोठा हा सुद्धा भाग आहे. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे यासाठी आपण व्हिजिट देणार आहोत बँकेत आणि एक स्वतंत्र चॅप्टर आहे. त्या स्वतंत्र चॅप्टरमध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर प्रवासी चेक, प्रवासी धनादेश सुविधा, त्या 2 सुविधा काल आपण पाहिल्या. आता आपण पुढच्या ज्या सुविधा पाहणार आहे त्या सुविधा कोणत्या आहेत की प्रवासी चेक नंतर हमीपत्र किंवा लेटर ऑफ क्रेडिट. हमीपत्र, चला लेटर ऑफ क्रेडिट, हमीपत्र देणे. लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे पतपत्र. लेटर ऑफ क्रेडिट ही जी बँकेने दिलेली सेवा आहे ही सेवा म्हणजे आयात आणि निर्यात व्यापारामध्ये एखाद्या व्यक्तीला जर माल आयात करायचा असेल तर त्या व्यक्तीची, आयात करणाऱ्या व्यक्तीची पत अतिशय चांगली आहे आणि जेवढ्या रकमेचं तो आयात करणार आहे ती रक्कम तो देऊ शकतो आणि त्यानं दिली नाही तर त्याची रक्कम देण्याची हमी बँक घेते. असं ज्या पत्रामध्ये नमूद केलेलं असतं त्या पत्राला हमीपत्र किंवा पतपत्र असे म्हणतात. तर लेटर ऑफ क्रेडिट बँक आपल्या ग्राहकांच्यासाठी त्या ग्राहकाचे असणारे एकूण व्यवहार, त्या ग्राहकाशी बँकेचा असणारा संबंध, त्या ग्राहकानं बँकेत सादर केलेलं 23 ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याची एक पत निश्चित करते. आणि मग पत निश्चित केल्यानंतर तेवढ्या रकमेची जबाबदारी बँक स्वीकारते आणि जबाबदारी स्वीकारत असताना ही या व्यक्तीची एवढी पत आहे, एवढी ते पैसे देण्याची कुवत आहे आणि जर त्याने दिलं नाही तर ते पैसे देण्याची जबाबदारी किंवा हमी बँक स्वीकारते. अशा पत्राला हमीपत्र किंवा पतपत्र असे म्हणतात. वास्तविक पाहता ही बँकेने घेतलेली रिस्क असते, परंतु बँक काय करते, त्याचा कस्टमरला सेवा द्यायची असेल, परदेशातून माल आयात करायचा आहे, कस्टमरचं उत्पन्न वाढणार आहे, पर्यायानं बँकेशी झालेल्या व्यवहारामुळं बँकेचंही उत्पन्न वाढणार आहे. कारण बँकेचं घेतलेले कर्ज असेल, बँकेत ठेवलेली डिपॉझिट्स असेल, बँकेच्या विविध दुय्यम सेवेचा लाभ घेतल्यामुळं बँकेला काही शुल्क मिळत असेल तर बँकेचाही त्यामध्ये फायदा असतो. आणि म्हणून बँकांनी निर्माण केलेली ही एक दुय्यम सेवा आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडं फार आयात निर्यात इथं ग्रामीण भागामध्ये नसते, परंतु मुंबई, पुणे किंवा मेट्रोपॉलिस सिटी बघितली तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर मालाची निर्यात केली जाते, मालाची आयात केली जाते. आपल्या इकडं द्राक्षबागा आहेत, गुलाबाचा आहे, या प्रकारच्या ज्या फुलबागा आहेत, फळबागा आहेत, यामध्ये शेतकरीसुद्धा आता डायरेक्ट परदेशाला आपला माल निर्यात करतात. निर्यात करत असताना प्रश्न येत नाही, पण आयात करायचं असेल तर मात्र आयातदाराला अशा प्रकारच्या हमीपत्राची गरज असते. आणि म्हणून बँकेने दिलेली ही एक अतिशय चांगली आणि महत्त्वाची दुय्यम सेवा आहे. या दुय्यम सेवेवर बँकेला शुल्क मिळतं, बँक त्यावर चार्जेस आकारते आणि ते बँकेचं एक प्रकारचं उत्पन्न असतं. पुढची जी सेवा आहे ती म्हणजे भाग विमेकरीचे कार्य करणे. भाग विमेकरी, भाग विमेकरी कार्य करणे म्हणजे काय? बऱ्याच कंपन्या नव्यानं स्थापन होणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना स्थापन करत असताना आपलं स्वतःचं शेअर भांडवल पाहिजे. असे शेअर भांडवल कलेक्ट करायचं असेल तर त्याचा एरिया कंपनीचा संपूर्ण काही वेळेला राज्यभर असतो, परंतु देशभर असतो किंवा जगासाठी खुलं असतं.
अशा वेळी त्या कंपनीला आपल्या स्वतःचे शेअर्स खुल्या बाजारामध्ये संपूर्ण जगभर किंवा देशभर विक्री करायचं असेल तर एखाद्या कंपनीला ते शक्य नसतं. परंतु या कंपनीचे शेअर्स विकण्याची जबाबदारी बँका घेतात आणि त्यामुळं एक संरक्षण मिळतं. संरक्षण कसं मिळतं तर एखाद्या बँकेनं एखाद्या कंपनीचं भाग विक्री करून भाग भांडवल उभा करण्याची जबाबदारी स्वीकारली तर ती बँक काय करते तर ती बँक त्या बँकेच्या ज्या देशभर सगळ्या बँक शाखांचं जाळं असतं त्या बँकांच्यामध्ये अशा प्रकारचे शेअर्स विक्रीला ठेवले जातात आणि शेअर्सची विक्री करण्याचं काम या बँका करतात. अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच वेळेला फिजिकली शेअर्स कागदावर असणारं सर्टिफिकेट हे कमी झालेलं आहे. इलेक्ट्रॉनिक शेअर्स आहेत, म्हणजे तुमचं एक अकाउंट उघडलं जातं आणि त्या अकाउंटवर तुमच्या नावावर त्या कंपनीचे किती शेअर्स आहेत आणि त्याची आजची किंमत काय आहे, त्याची बाजारातील किंमत काय आहे, मूळ किंमत काय आहे याचा संपूर्ण लेखाजोखा त्या इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटवर असतो. आणि मग अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारच्या शेअरची जर एखाद्या कंपनीला विक्री करायची असेल, कंपनी नव्यानं उभा करायची असेल किंवा त्यांना शेअर भांडवल वाढवायचं असेल तर बँका मदत करतात. थ्रू बँक संपूर्ण देशभर जगभर अशा प्रकारच्या शेअरची विक्री केली जाते आणि अर्थात शेअरची विक्री करून कंपनीला द्यायची असेल तर त्याबद्दल कंपनीकडून निश्चितपणानं शुल्क बँक घेते, म्हणजे बँकेला निश्चितपणानं त्यामध्ये उत्पन्न वाढतं. आणि म्हणून भाग विमेकरी म्हणजे काय तर भाग विमेकरी म्हणजे तुम्हाला एवढी रक्कम जमा करून द्यायची जबाबदारी बँक घेते आणि जर तेवढी घेतली नाही आणि तेवढे शेअर्स सेल केले नाहीत तर राहिलेले शेअर्स बँकेला स्वतःला घ्यावे लागतात, कारण एक प्रकारचा तो विमाच असतो. आणि म्हणून भाग विमेकरी म्हणून बँका कार्य करतात आणि कंपन्यांचं भांडवल उभा करण्यासाठी अतिशय मोलाची कामगिरी, महत्त्वाची कामगिरी सेवेच्या रूपातून ग्राहकांना देत असतात. आणि म्हणून भाग विमेकरी हे कार्य जसं बँकेचं आहे. त्यानंतर विदेशी व्यापारास मदत करणे. आता इथं हमीपत्राच्या बाबतीमध्ये सांगितलं, पण विदेशी व्यापारास मदत करणे. आता विदेशी व्यापार जो आहे त्या व्यापारास मदत करणे. काय विदेशी व्यापारास मदत करता येते बँकेला तर बँकेला 2-3 प्रकारे मदत करता येते. एक, विदेशी व्यापार करणारा असेल, आयात करणारा असेल तर त्याला हमीपत्र द्यावं लागतं, त्याच्या रकमेची जबाबदारी स्वीकारावी लागते, ही एक प्रकारची मदत आहे. दुसरी कोणती मदत असते? दुसरी मदत अशी असते, जर निर्यात करणार असेल, एखादा बँकेचा कस्टमर एखाद्या वस्तूची निर्यात करणार असेल, निर्यातीची सगळी प्रोसिजर आहे त्यांनी कायदेशीर पूर्ण केलेली असेल आणि निर्यातीची प्रोसिजर पूर्ण करत असताना मालाचा पक्का आदेश आल्यानंतर त्या बँकेत त्या ग्राहकाला म्हणजे त्या आयातदाराला माल पुरवावा लागतो. मग आदेश आल्यानंतर माल तयार करण्याची प्रोसिजर चालू होते आणि तयार करत असताना त्यामध्ये मालाचं कच्चा माल लागतो. कच्च्या मालापासून पक्का माल, त्याची योग्य बांधणी, त्याची वाहतूक, त्याचा विमा, ते बोटीवर चढवणं, बोटीचं भाडं देणं, वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस, प्रचंड खर्च येतो. आणि असा खर्च जर त्याला पेलत नसेल तर बँका मदत करतात आणि बँका त्यांना कमी व्याजदरानं कर्ज पुरवठा करतात किंवा कर्ज पुरवठा करतात. शासनाची स्कीम असेल तर शासनाच्या धोरणाप्रमाणे कर्ज पुरवठा करतात आणि कर्ज पुरवठा केल्यानंतर त्या ग्राहकाला एक प्रकारे विदेशी व्यापारास मदत होते. म्हणजे विदेशी व्यापाराची मदत बघा कशी असते. बँका अनेक गोष्टी घेतात की कर्ज देतात, विदेशी व्यापारास मदत, हमी घेतात, विदेशी व्यापारास मदत. एवढंच नाही तर पैशाची अदलाबदल, या देशातील चलन या देशात मिळणार आहे किंवा या देशातील चलनाचं रूपांतर करून दुसऱ्या देशाला रक्कम द्यावी लागणार आहे, कारण एका देशातलं चलन जगभर चालत नाही, त्याची एक्सचेंज विनिमय करावा लागतो, तेही काम बँका करतात. म्हणजे बँका विदेशी व्यापाराला अनेक प्रकारे मदत करतात की जेणेकरून विदेशी व्यापार वाढला पाहिजे आणि विदेशी व्यापाराच्या वाढीमुळं देशाचं राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते, आर्थिक विकास होतो आणि त्यामध्ये बँकांचा हातभार लागलेला असतो. पुढचं आहे की गुंतवणुकीबाबत ग्राहकांना तज्ज्ञ सेवा पुरवणे. 6वा, गुंतवणुकीबाबत तज्ज्ञ सेवा. गुंतवणुकीबाबत तज्ज्ञ सेवा म्हणजे काय? ग्राहकाला त्याच्या असलेल्या बँकेमध्ये असलेल्या शिल्केची योग्य प्रकारे गुंतवणूक करायची असेल आणि ती गुंतवणूक करण्यासाठी
कुठं गुंतवणूक करावी, ती कशी फायदेशीर ठरेल, त्यात ग्राहकाचं हित कसं आहे हे बँकेला सांगण्यासाठी बँक तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करते. आणि तज्ज्ञ व्यक्ती काय करतात, बँकेच्या ग्राहकांना योग्य प्रकारे सल्ला देऊन ग्राहक तेवढ्या रकमेचं गुंतवणूक योग्य प्रकारे अशा प्रकारे करतात की त्यामध्ये ग्राहकाचा फायदा असतो. कारण ग्राहकाचा काही सगळं गुंतवणूक करण्याविषयी सगळ्याच ठिकाणचा अभ्यास नसतो. आज तुमचा माझा कुणाचाही पैसे माझ्याकडे शिल्लक आहे, ते कुठं गुंतवायचे माहीत नसतं. बऱ्याच वेळेला आपण व्याजाच्या अपेक्षेनं एखाद्या पतसंस्थेत पैसे ठेवतो, एखाद्या संस्थेमध्ये गुंतवतो, एखाद्या फायनान्समध्ये गुंतवतो आणि त्यांना व्याजाचं आपणाला फार मोठं काहीतरी आकर्षण दिलेलं असतं आणि आपण व्याज खूप बघतो, पैसे गुंतवतो आणि पुन्हा काही दिवसांनी असं लक्षात येतं की ती संस्थाच बुडाली, ती संस्थाच आता डबघाईला आलेली आहे. म्हणजे व्याज सोडाच पण मुद्दल मिळण्याचं सुद्धा अवघड होऊन बसतं. अशा वेळी गुंतवलेला पैसा, आयुष्यामध्ये कमवलेला पैसा हा पूर्णपणे अशा मार्गात जर गेला तर माणसावर अत्यंत बिकट अशी अवस्था त्याची येते किंवा बिकट वेळ येते. त्यावेळी जर योग्य बँकेमार्फत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जर पैसे योग्य ठिकाणी गुंतवले तर गुंतवलेल्या पैशाचा योग्य मोबदला आणि पैसे सुरक्षित असं दोन्ही राहण्यासाठी तुम्हाला बँकेनं गुंतवणुकीसाठी तज्ज्ञ व्यक्तीची सेवा ग्राहकासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्या सेवाबद्दल बँक शुल्क आकारते, परंतु ती एक उत्तम सेवा बँका अलीकडच्या काळामध्ये ग्राहकांना देतात. सांख्यिकी आकडेवारी गोळा करून प्रसिद्ध करणे. आकडेवारी प्रसिद्ध करणे. बँका काय करतात बघा, सर्व प्रकारच्या आकडेवारी गोळा करतात. एखाद्या कंपनीची काय परिस्थिती आहे त्याची आकडेवारी गोळा करतात. शासनाची संपूर्ण झालेली आकडेवारी सगळी गोळा करायची आणि वेगवेगळ्या बँकांच्या असेल, कंपन्यांच्या असेल, शासनाच्या असेल, हे आकडेवारी गोळा करायची आणि हे गोळा केलेले आकडे सगळे प्रसिद्ध करायचे. कारण बँकांचं जाळं देशभर असतं. मी तुम्हाला सांगितलं की बँकांचं जाळं कसं असतं, शरीरातील रक्तवाहिन्याला जेवढं महत्त्व आहे हे कसं जाळं असतं तसं देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बँकांना महत्त्व आहे. आणि बँकांचं जाळं तसं शरीरातील रक्तवाहिन्याप्रमाणे असतं. आणि म्हणून जी काही आकडेवारी कलेक्ट होईल, जी काही माहिती गोळा होईल, ती माहिती प्रसिद्ध करणं बँकेला सहज शक्य आहे. कारण त्यांच्या एवढ्या मोठ्या शाखांनी इतक्या प्रमाणात शाखा आहेत की त्या शाखेतून ती आकडेवारी देशभर, राज्यभर, जगभर प्रसिद्ध करता येते. आणि मग बँका काय करतात, हे आकडे कलेक्ट करून प्रसिद्ध करण्याचं काम करतात. आणि ही सुद्धा बँकेचे वेगवेगळ्या ग्राहकांना, म्हणजे कंपनीसारखा ग्राहक असेल, इतर बँकासारखा ग्राहक असेल, सरकारसारखा ग्राहक असेल तर त्यांची आकडेवारी प्रसिद्ध करण्याचं काम या बँका करत असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रो, एक गोष्ट लक्षात घ्या, बँका केवळ कर्ज देणं आणि ठेवी स्वीकारणं एवढं मर्यादित काम करत नाहीत, तर कर्ज देणं आणि ठेवी स्वीकारणं याशिवाय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना अनेक प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देतात. आणि त्याचबरोबर बँकेलाही त्याचा मोबदला मिळतो आणि ग्राहकाला सुद्धा एखाद्या सेवेसाठी किंवा एखाद्या सेवेमुळं त्याचं नुकसान होऊ शकतं सेवा न मिळाल्यामुळं, अशा सेवा बँका उपलब्ध करून देतात. ग्राहक जागृती अभियान घडवून आणणं. ग्राहक जागृती अभियान घडवून आणणं 8वी सेवा आहे, ग्राहक जागृती अभियान. विद्यार्थी मित्र, ग्राहकाला जागृत राहण्यासाठी कशा पद्धतीनं देशभर व्यवहार करत असताना आता सुद्धा तुम्ही बघितलं कोविड-19च्या काळामध्ये फसवणुकी होतात. आपल्या खात्यावरचे पैसे घेतले जातात, बऱ्याच वेळा काढून घेतले जातात, काहीतरी मोबाईलवरून तुम्हाला माहिती विचारली जाते आणि जगभरामध्ये अनेक वस्तू सेवा यांची विक्री केली जाते. या संदर्भामध्ये सुद्धा ज्या ज्या खोट्या माहिती आहेत आणि ज्या ज्या खऱ्या माहिती आहेत त्याचा अभ्यास करून ग्राहकाची जनजागृती, ग्राहकांनी बँकेशी संपर्क साधावा. आपणाला सुद्धा अनेक मेसेज येतात बघा, कोणी जर काही मोबाईल नंबर मागितला, कोणी जर तुमचा OTP मागितला, बँकेचा अकाउंट नंबर मागितलं, बँकेची विषयी माहिती विचारते, अजिबात देऊ नका. ही काय आहे, ही जनजागृती आहे. बँका जनजागृती करतात, लोकांच्यामध्ये चांगलं काय आहे ते बिंबवण्याचा प्रयत्न करतात. समाजामध्ये जे खोटे नाटे सगळे जे पसरलेलं असतं, अनेक बातम्या व अनेक न्यूज, अनेक गोष्टी व्हायरल झालेल्या असतात. त्या व्हायरलमुळं बऱ्याच वेळा लक्षात येत नाही, लोकांची फसवणूक होते.
त्यापासून लोकांनी कसं सावध राहायचं त्याबद्दल जनजागृती, बँकेशी व्यवहार करण्याबाबत जनजागृती असते, बँकेच्या कर्जाच्या अनेक स्कीम्स सांगितल्या जातात, बँकेचे व्याजाचे दर सांगितले जातात, सरकारचं धोरण सांगितलं जातं, त्या धोरणावर बँकेचं असलेलं धोरण कर्ज देण्याबाबतचं, त्यामध्ये असणारे विविध सगळे व्यवसाय कसे उभा करायचे, अनेक गोष्टीची जनजागृती बँका लोकांच्या मध्ये करतात. बँका मेळावे बोलवतात, तिथं सभासदांना बोलवतात आणि त्या पद्धतीनं संपूर्ण मेळाव्यामध्ये सांगून टाकतात. आपल्या इथं कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. या कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये दरवर्षी बघा अनेक मेळावे होतात. या मेळाव्यामध्ये सगळ्या सभासदांना, होतकरू लोकांना, स्वयंरोजगार करणाऱ्यांना एकत्र बोलवलं जातं आणि व्यवसायामध्ये जे यशस्वी झालेले आहेत अशा अनेक यशस्वी उद्योजकांची व्याख्यानं आयोजित केली जातात. आणि तुम्हीही सभासदांना ही सामान्य जनतेने सुद्धा अशा प्रकारचे व्यवसाय उभा करावेत आणि स्वतःचा आणि पर्यायानं देशाचा विकास करावा अशी भावना बँकेमध्ये असते आणि ते काम जनजागृतीचं बँका करत असतात. आणि म्हणून सगळ्याच बँका अलीकडच्या काळामध्ये असे मेळावे घेऊन जनजागृतीचं काम करत असतात. विदेशी विनिमयाचे व्यवहार, आताच मी तुम्हाला सांगितलं की बँका काय करतात, विदेशी विनिमय करतात. विदेशी विनिमय म्हणजे काय, आपल्या देशातलं चलन घ्यायचं, दुसऱ्या देशातलं चलन द्यायचं. हे जे व्यवहार आहे, दुसऱ्या देशाचं चलन घ्यायचं, आपल्या देशाचं चलन, म्हणजे चलनाची अदलाबदल करायचं, त्याला म्हणतात विदेशी विनिमय. रुपये द्यायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये डॉलर घ्यायचे, किंवा तुम्ही परदेशातून रक्कम कमवलेली असेल, डॉलरमध्ये आली असेल तर डॉलर द्यायचे, त्याचं रुपयात रूपांतर करून घ्यायचं. जापनीज येन असतील त्याचं रुपयात रूपांतर करून घ्यायचं. तुम्ही पर्यटनाला जाणार आहे, शिक्षणाला जाणार आहे, व्यापार उद्योग करणार आहे, दवाखान्याच्या सुविधा घेणार आहे परदेशात जाऊन, तर तुम्हाला इथल्या भारतीय रुपया चालत नाही. तर भारतीय रुपये आपल्या बँकेमध्ये भरायचं. ज्या देशाला तुम्ही जाणार आहात तिथं कोणत्या चलनाची आवश्यकता आहे ते चलन एक्सचेंज करून घ्यायचं. त्याचे दररोज ठरलेले असतात, हे एक्सचेंज करून घेऊन त्या देशाचं चलन देण्याचं काम त्या बँका करत असतात आणि म्हणून विनिमय म्हणतात त्याला. आणि हे विदेशी विनिमयाचं व्यवहार सर्व बँका करत असतात. ही बँकेनं ग्राहकाला दिलेली सेवा आहे आणि या सेवेबद्दल बँकेला मोबदला मिळत असतो. त्यानंतर भांडवल बाजार असेल, त्यानंतर भांडवल बाजार पारस्परिक निधीचा ग्राहकांना माहिती देणे. भांडवल बाजाराची किंवा निधीची माहिती देणे. आता हे सामान्य ग्राहकासाठी नाही, ज्या ग्राहकांना गुंतवणूक करायची आहे, ज्या एखाद्याला व्यवसाय करायचा आहे, अशा व्यक्तींच्यासाठी हे भांडवल बाजार आणि सर्व प्रकारच्या निधीची माहिती देण्याचं काम बँका करतात. आणि या सार्वजनिक निधी जो आहे तो निधी आणि भांडवल बाजाराची माहिती दिल्यामुळं व्यवसायाला, गुंतवणूकदाराला त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. आणि म्हणून भांडवल बाजार असेल, पारस्परिक निधी असेल, त्याची ग्राहकांना माहिती देण्याचं काम बँका करतात. म्हणजे बँका अलीकडच्या काळामध्ये एवढ्या सेवा ज्या आहेत त्या बँकेच्या दुय्यम सेवा या उपयुक्त सेवा आहेत. त्यामध्ये बाकीच्या सेवा तुम्हाला जरी विचारल्या असल्या तरी वरच्या 2 सेवा ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. ज्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणं, तर मौल्यवान वस्तू सुरक्षिततेसाठी ठेवणं ही गोष्ट आपल्याला डिटेल्स बघायची आहे. प्रवासी धनादेश अलीकडच्या काळात लोप पावत चाललेला आहे, परंतु हाही अभ्यासाला आपला आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते एक प्रकारची बँकेनं दिलेली सेवा आहे, याचं काही डिटेल्स आपल्याला तिथं व्हिजिट द्यायची नाही, पण इथं आपल्याला व्हिजिट देऊन या गोष्टी पाहायच्या आहेत. अशा प्रकारे बँकेच्या दुय्यम सेवेमध्ये बँकेच्या उपयुक्त सेवा आहेत, त्या उपयुक्त सेवा आपण आजच्या तासाला बघत आहोत. त्या उपयुक्त सेवा ज्या 10 आहेत त्या आता सांगितल्या. आणि मग पहिलं तुम्हाला सांगितलं होतं कोणत्या, प्रातिनिधिक सेवा. दुसऱ्या सांगितल्या उपयुक्त सेवा. त्या प्रातिनिधिक सेवा आणि उपयुक्त सेवा संपल्यानंतर इतर सेवा म्हणून काय करतात किंवा सामाजिक सेवा म्हणून बँका काय काय करतात तेही पाहायचं आहे. म्हणजे बँका हे सगळं तुम्हाला पाहिल्यानंतर असं लक्षात येईल, बँका ठेवी स्वीकारून कर्ज देणं हे काम बँकेचं आहे की ह्या इतर सेवा देणं महत्त्वाचं आहे. तर सर्वच बँका यातल्या सर्वच सेवा देत नाहीत, पण त्यातल्या काही अंशी सेवा देतात. वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देतात की ज्या ग्राहकांना त्या त्या भागामध्ये आवश्यक असतील अशा सामाजिक सेवा किंवा इतर सेवा असे म्हटलेलं आहे. त्याला सामाजिक सेवा आणि इतर दोन्हीही बघू आपण. सामाजिक सेवा
आता सामाजिक सेवा म्हणजे काय? समाजाच्या दृष्टीनं बँका काम करायचं. आता ग्राहकासाठी असं नाही, जनरल जो ग्राहक असेल किंवा ग्राहक नसेल या दोघांच्यासाठी काम करायचं, त्याला सामाजिक सेवा असं म्हटलेलं आहे. यामध्ये काय? आर्थिक वृद्धीचा अभिकर्ता म्हणून कार्य करणे, भांडवल निर्मितीचा वेग वाढवणे. म्हणजे इथं बघा, भांडवल निर्मितीचा वेग वाढवणे, भांडवल निर्मितीचा वेग वाढवणे, आर्थिक वृद्धी, त्यानंतर सामाजिक आर्थिक आंतरराष्ट्रीय व्यापारास मदत, आंतरराष्ट्रीय व्यापारास मदत, स्वयंरोजगार वृद्धी आणि सामाजिक शैक्षणिक संस्थांना मदत. आता सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांना मदत, सामाजिक व शैक्षणिक संस्थांना मदत. आणि पाचवं त्यामध्ये स्वयंरोजगार मदत. पाचच मिनिटात सांगतो तुम्हाला. यातले 4-5 मुद्दे आहेत. ते कोणते? सामाजिक सेवा बँकेच्या कोणत्या आहेत? तर भांडवल निर्मितीचा वेग वाढवणं. भांडवल निर्मिती म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, शेअरची गुंतवणूक आहे किंवा भांडवल बाजारामध्ये अशा प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं, त्याचा वेग वाढवणं हे बँकेचं काम आहे. आर्थिक वृद्धी म्हणजे देशाची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर बँकांचं सक्रिय काम असणं आवश्यक आहे. आणि आर्थिक वृद्धीसाठी आणि समाजाच्यासाठी, देशासाठी, राज्यासाठी बँका अशा प्रकारचं कार्य करतात. आंतरराष्ट्रीय व्यापारास मदत करतात म्हणजे काय? मी सांगितलं, आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा असेल, एखाद्या नवख्या माणसाला, शेतकऱ्याला समजा आपला माल दुसऱ्या देशात विकायचा असेल तर बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. त्यावेळी बँका मदत करतात. त्यांना परवाना कसा काढायचा, माल कसा विकायचा, चलन कसं बदलून घ्यायचं, त्यानंतर कोणत्या चलनामध्ये व्यवहार करायचे, त्यांना कर्ज द्यायचं, वाहतुकीला मदत करायची, हमीपत्र द्यायचं, पतपत्र द्यायचं, या सगळ्या गोष्टी. कालच्या तासाला आपण असंही बघितलं होतं, परदेशात तुम्हाला हॉटेल बुकिंग करायचं आहे, दवाखाना बुकिंग करायचा आहे, एखादं खेळाचं तिकीट बुकिंग करायचं आहे, सगळ्या गोष्टी, तुम्हाला विमानाचं तिकीट असेल तर बुकिंग करणं, ही कामं बँका करतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारास मदत करतात. आंतरराष्ट्रीय व्यापारास मदत करत असताना त्यामध्ये जेवढी कार्य असतील ते कार्य करण्यासाठी मदत करते. सामाजिक व शैक्षणिक संस्थांना मदत. आता सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांना जी मदत आहे ती बऱ्याच बँका बघा वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था असतात, छोट्या छोट्या शाखा असतात. त्यांना संगणक कमी असते तर संगणक द्यायचं, फर्निचर द्यायचं आणि त्यांना मदत करायची. एखादा कोर्स सुरू करायचा त्यासाठी त्यांना जाऊन तिथं सगळ्या सुविधा पुरवायच्या. म्हणजे बँका या सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक संस्थांना, सामाजिक संस्थांना, अनेक ठिकाणी क्लब असतील, क्रिकेट क्लब असतील, तुम्ही बघितले असेल बरेचसे क्रिकेट क्लब बँका स्पॉन्सर करतात. तर या क्रिकेट क्लब असतील किंवा इतर कुठले क्लब असतील, रोटरी क्लब सारखे असतील, शैक्षणिक संस्था असतील, यांना मदत बँका करत असतात. कारण बँकेची जाहिराती होते, अनेक सामाजिक कार्य म्हणून बँक करत असते. आणि स्वयंरोजगारास मदत. सगळ्यांनाच नोकऱ्या मिळणं शक्य नाही. यामध्ये स्वयंरोजगार म्हणजे काय? तुम्ही एखादी कला किंवा कौशल्य अंगीकृत केलं असेल तर अशा कौशल्याचा विकास करण्यासाठी किंवा त्या कौशल्यानुसार तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी व्यवसाय करावा लागतो. हा व्यवसाय करत असताना तुम्हाला बँका मदत करतात. काय करतात? तर कर्जाची मदत करतात. आणि स्वयंरोजगारास सर्वांना नोकऱ्या मिळू शकत नाही. तर तुमच्याकडे आयडिया असेल तर शासनाचं हे धोरण आहे, शासनाच्या या धोरणामध्ये हे व्यवसाय आहेत, एवढे व्यवसाय तुम्ही करत असाल तर याला एवढे कर्ज बँक पुरवू शकते. या पद्धतीनं डॉक्युमेंट सगळे आहेत, कुठं जायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी त्या लोकांना समजावून स्वयंरोजगार वाढवण्यामध्ये बँकांची भूमिका मदत करण्याची असते. आणि म्हणजे आज मी बँकेच्या दुय्यम सेवेशिवाय इथं जे सामाजिक आणि उपयुक्त सामाजिक सेवा सांगितल्या, याशिवाय इतर सेवा ही बँक देते. काय देते? दिवस रात्र बँका चालू असणारा दिवस रात्र शाखा असते. बँकाच्या सोयीप्रमाणे वेळा बदललेल्या असतात. क्रेडिट कार्ड असतं, डेबिट कार्ड असतं. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर ऑनलाईन तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिलेली असते.
म्हणजे बँका अनेक प्रकारच्या इतर सेवाही पुरवतात आणि इतर सेवा त्याचा शेवटचा भाग म्हणजे बँकेच्या दुय्यम सेवा अभ्यास करत असताना आपल्याला त्याच्या प्रातिनिधिक सेवा आपण 12 बघितल्या, उपयुक्त सेवा 10 बघितल्या, सामाजिक सेवा आता 5 बघितल्या आणि इतर सेवा 3-4 आता मी सांगितल्या. या सर्व सेवा बँका ग्राहकांना देत असतात आणि म्हणूनच मी आता तुम्हाला सांगतोय की बँकेचं मूळ कार्य ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे असं जरी असलं तर एवढ्या सेवा पाहिल्यानंतर असं वाटेल नेमक्या बँकेच्या सेवा अधिक की मुख्य कार्य अधिक, तर मुख्य कार्य करत करत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि स्वतःचा लौकिक वाढवण्यासाठी बँका या विविध प्रकारच्या सेवा देत असतात. आता यानंतरचं आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत पुढचं प्रकरण आहे किंवा पेपर फर्स्ट आहे. त्या पेपर फर्स्टमध्ये आपण अकाउंटन्सीचा भाग आहे तो आपण पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.